नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। आज आहे नागदिवे। हे नागदिवे कसे बनवतात ते माझ्या ब्लॉगमधून मी तुम्हाला दाखवते। दिव्यासाठी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे आणि आपण आता बघा हे मळून बाजरीचे कसे नागदिवे करतो। बाजरीचं पीठ मळत आहे, बघा हे बाजरीचं पीठ कसं मळलं। असं नागदिव्यासाठी बाजरीचं पीठ मळून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपण नागदिवे कसं करतो हे मी तुम्हाला दाखवते। आताच्या मुलींना नागदिवे कसे बनवायचे ते माहिती नसतं, त्याच्यामुळे मी असे दाखवते तुम्हाला असे बनवायचे असतात नागदिवे। बघा मी हे असे नागदिवे उकडून घ्यायचे। असं कढईत पाणी ठेवलं आणि त्याच्यावर चाळण ठेवली। आता हे नागदिवे उकडून घ्यायचे, त्याच्यावर मी झाकण ठेवले। असं याच्यावर झाकण ठेवायचं म्हणजे ते नागदिवे उकडले जातील। वरण आणि भात आणि भाजी आणि नागदिवे केल्यानंतर तुम्हाला दाखवते। आता इथं बघा आपण नागिनीच्या वेळेची पानं ठेवल्यानंतर खूप फलदायक असतं। प्रत्येक गोष्टीला नागिनीचं पान लागतं। नागिनीच्या पानाशिवाय कोणतंच कार्य पूर्ण होत नाही। देवाला सगळ्यांना नागिनीचं पान लागत आहे। मी नागिनीच्या पानाने ताट सजून घेतलेलं आहे। अजून आपल्याला देवी पेटवायचे आहे आणि मध्ये दिवा ठेवायचा आहे। आपला मध्ये राहणार आहे। आपण ही पंचोपचार पूजा अगोदर करून घ्यायची असते देवीची आणि नंतर धूप दीप दाखवून देवाला नैवेद्य दाखवायचा असतो। हे झालं नागदिवेचं। पंचोपचार पूजा मी नागदेवींची करून घेतलेली आहे ना। आता धूप दीप दाखवते। तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हा मला तुम्ही सांगा। आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।